नमस्कार मित्रांनो, आज जागतिक महिला दिन आहे आणि त्यानिमित्त सर्व महिलांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आहे. गेट फिट विथ अमोल या मराठी फिटनेस चॅनलमध्ये. आणि तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल किंवा या चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. कारण हा व्हिडिओ बनवण्यासाठी मला खूप जास्त मेहनत घ्यावी लागते आणि तुम्ही मला हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करू शकता. त्याच्यामुळे मला देखील खूप जास्त प्रोत्साहन मिळेल अजून व्हिडिओ बनवण्यासाठी. तर आजचा विषय आहे जागतिक महिला दिन स्पेशल आणि मी बोलणार आहे आपल्या घरातल्या लोकांच्या आरोग्याबद्दल आणि अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या कारणीभूत ठरतात आपल्या कुटुंबातल्या लोकांच्या हेल्थबद्दल. तर आपल्या घरात जे किचन आहे ते किचन सांभाळणारी घरात आपली आई असेल किंवा हाऊसवाईफ किंवा बाकी कोणी असेल घरात जे किचन सांभाळत असतील तर त्यांच्या हातामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. पण आजकाल जे झालंय ते किचनचा वापर देखील खूप कमी होत चाललेला आहे. कारण की आपल्या एका क्लिकवर झोमॅटो स्विगीवर आपण घरात आपले जंक पदार्थ मागवून घेतो. असं म्हटलं जातं आजकाल की आधीच्या काळात लोक घरात खायचे आणि बाहेर जायचे पोट साफ करायला, पण आता लोक बाहेर खातात आणि पोट साफ करायला घरामध्ये येतात. ही खूप मोठी शोकांतिका आणि खूप मोठा विरोधाभास आहे मित्रांनो. कारण असं झालेलं आहे की आजकाल लोकांना फिट राहण्यासाठी खर्च करायचा नाहीये, पण लोकांना खर्च करून आजार मागून घ्यायचे आहेत. हा अतिशय मोठा असा विरोधाभास आहे. जेव्हा लोकांना आजकाल विचारलं जातं की तुम्ही जिम करता का, योगा करता का, डाएट फॉलो करता का, तर त्याच्याशी लोकांना काहीच देणं घेणं नसतं. कारण की आपण इतर लोकांना फॉलो करत करत एक चुकीची जीवनशैलीचा आपण शिकार झालेलो आहोत मित्रांनो. तर आपल्या घरामध्ये जर घरातल्या स्त्रीने जर घरातल्या सगळ्या अन्न पदार्थांची चांगली काळजी घेतली, जर बाहेरचे पदार्थ घरात आणणं बंद केलं तर आपल्या घरामध्ये खूप काही गोष्टी बदलू शकतात. आज आपल्याला आठवत असेल, जे काही माझ्या वयाचे माझे मित्रपरिवार असतील, तर आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा आपली आई आपल्या डब्यामध्ये नॉर्मल गोष्टी द्यायची. जेव्हा आपल्या शाळेमध्ये ब्रेक व्हायचा त्या ब्रेकमध्ये देखील बाहेर मॅक्स टू मॅक्स काकडी असायची, एक भेळ असायची, फक्त एक सिंगल वडा असायचा किंवा काहीतरी स्वीट आयटम 2-3 असायचे. त्यावेळेस आपल्याकडे पॅकेटमधले फूड हे बऱ्याच केसमध्ये नसायचे. पण आजकाल आपण बघतोय लहान मुलांना खूप साऱ्या गोष्टी माहिती असतात. युट्यूबवर ते जेव्हा लहान मुलांचे व्हिडिओ बघत असतात ती मुलं खूप काही विचित्र पदार्थ खात असतात. आपल्या मुलांना देखील तेच हवं असतं. आपल्या आसपास एक विळखा घातलेला आहे डॉमिनोज, मॅकडोनॉल्ड, बर्गर, पिझ्झा अशा अनेक गोष्टींनी. त्यामुळे आपण मुलांना कुठे बाहेर घेऊन जायचं म्हणलं तर पहिल्यांदा मुलांना पण त्या गोष्टींचं आकर्षण असतं. आता बाहेरच्या गोष्टी आपण बदलू शकत नाही, पण आपल्या घरामध्ये जर आपण चुकीच्या गोष्टी आणणं बंद केलं, घरातल्या महिलांनी जर आपल्या किचनमध्ये चांगले अन्नपदार्थ बनवायला सुरुवात केली, स्वतः त्यांनी खायला सुरुवात केली, तर आपल्या घरात असणारी लहान मुलं देखील आपल्याला फॉलो करतील. आणि या सगळ्यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे तो आपल्या किचनमधल्या ज्या काही स्वयंपाकाच्या सवयी असतील त्या आपल्याला बदलाव्या लागतील. तर माझा प्रचंड विश्वास आहे की घरातील महिलांच्या हातामध्ये आरोग्याची गुरुकिल्ली आहे आणि तुम्ही सर्वांनी आपल्या घरातल्या मुलांचं किंवा जे काही जॉब करायला बाहेर जात असतील त्या सगळ्यांची जर आपल्या घरात हेल्थ चांगली सुधारायची असेल तर किचनमध्ये होणारे जे फूड आहे ते चांगल्या पद्धतीने आपण बनवलं पाहिजे. हेल्दी फूड देखील आपल्याला बनवता येतं आणि स्विगी, झोमॅटो असे सर्व ऍप्लिकेशन मोबाईलमधून डाउनलोड करा. कारण तुम्ही डाउनलोड नाही केले तर त्यांचे नोटिफिकेशन येतील, तुम्हाला ही ऑफर आहे, ती ऑफर आहे आणि तुम्ही पुन्हा एकदा मोहित होऊन जाल आणि तुम्ही काहीतरी चुकीचे पदार्थ ऑर्डर कराल आणि तुम्ही ते खात राहाल. हे न संपणारं कोडा आहे, न सुटणारं कोडा आहे मित्रांनो. आपल्या सर्वांसाठी फिट राहणं आजकाल चॅलेंजिंग आहे कारण की बाहेर डिस्ट्रॅक्शन खूप सारे आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा. काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा. कारण तुमच्या प्रश्नांनी, तुमच्या लाईक आणि सबस्क्रिप्शनने मला प्रचंड मोटिवेशन मिळणार आहे.